सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर पहिल्यांदाच शिवसेना एक वादळ हे माध्यम पाहत असाल, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला शिवसेनेच्या केसची तारीख तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सांगतो, 30 जुलै आहे. अनेक शिवसैनिकांकडून व्हॉट्सअप किंवा मेसेजेस होत आहेत की तारीख नेमकी कोणती आहे, तर 30 जुलै आहे. त्यानंतर आजच्या महत्वाच्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला विलास बढेंचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे. अतिशय मार्मिक शब्दामध्ये विलास बढेंनी ओमराजे निंबाळकर यांनी जो डीपीचा विषय घेऊन, अगदी आपल्या गावातल्या डीपीचा विषय घेऊन एक व्यापक मेसेज द्यायचा प्रयत्न केला होता, एक संदेश द्यायचा प्रयत्न केला होता, तो विलास बढेंनी कसा खोडून काढला हे तुम्हाला पाहायलाच हवं. हे अशा प्रकारचे व्हिडिओ यांचे नॅरेटिव्ह अतिशय स्पष्टपणे खोडून काढत असतात. सुरुवातीला हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. कोणी म्हणाला सत्तेशिवाय साधा लाईटचा डीपी बदलता येत नव्हता. मग प्रश्न पडतो, जर सत्तेशिवाय जनतेची कामच होत नसतील तर मग या देशात आणि राज्यात विरोधी पक्ष नावाची व्यवस्था ठेवायची कशाला? कारण उद्या सगळ्यांनी जर सत्तेच्या दारात जायचं ठरवलं तर विरोधी बाकांवर बसणार कोण? सत्तेला प्रश्न विचारणार कोण? धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना फक्त आठवण करून द्यायची. त्यांच्याच धाराशिवचे शेकापचे दिवंगत नेते भाई उद्धवराव पाटील या राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. यशवंतरावांनी त्यांना थेट या आणि मुख्यमंत्री पद घ्या अशी ऑफर दिली होती. पण तत्वाशी प्रतारणा करणार नाही, तत्वासाठी मुख्यमंत्री पद नाकारणाऱ्या नेत्याचा वारसा निंबाळकरांना आहे. पण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात असे अनेक दिग्गज नेते होऊन गेले ज्यांनी कधीही आपल्या तत्वांशी तडजोड केली नाही. ओमराजे निंबाळकरांची ही खासियत आहे, गावरान शैलीमध्ये बोलणं, गावरान शैलीमध्ये वेगवेगळे विषय सांगणं. मग त्यामध्ये कुणाचा टायर पंक्चर झाला, कुणाच्या ट्रॅक्टरचं काही पार्ट मिळत नाहीये, मग अगदी डीपीचा विषय असेल, अनेक विषय ते गावरान विषय घेतात, आपल्या पद्धतीने बोलून दाखवतात आणि लोकांच्या मनामध्ये एक स्थान करतात. आपण सर्व काही मानलं, पण ज्या वेळेस खोटं बोलताना, म्हणजे बघा काल ज्या वेळेस ओमराजे निंबाळकरांनी एकनाथ शिंदेची तारीफ करण्यासाठी एक पोस्ट त्यांच्याच सोशल मीडिया माध्यमावर टाकली आणि कशा प्रकारे पहिल्याच दिवशी 18 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर मला तो मेसेज मी तुम्हाला वाचून दाखवेल, त्यांची पोस्ट मी तुम्हाला वाचून दाखवेल आणि ही पोस्ट वाचल्यानंतर तुमच्यापैकी कित्येकांना, आपल्यापैकी सर्वांनाच राजकारणाचं ज्ञान आहे. कोणाची कामं कोणती, नगरसेवकाची कामं काय, ग्रामपंचायत सदस्याची काय, सरपंचाची काय, आमदाराची काय, खासदाराची काय, जिल्हा परिषद सदस्याची कामं काय, याचं सर्वांनाच बऱ्यापैकी ज्ञान असेल. विचार करा, त्यांनी ह्या पोस्ट करताना कुठलाही आगापिछा विचार केला नाही. म्हणजे आता नियंत्रण सुटलंय की काय ओमराजेंचं? कालच्या पोस्टमध्ये काय म्हणतायत, एकनाथ शिंदेचे आभार मानताना 18 कोटींचा निधी मंजूर झाला, ती कुठल्या कुठल्या कामांसाठी एकदा ऐका बरं का. किंवा जर तुम्हाला हे पाहायची असेल, ही पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजवर जाऊन तुम्ही पाहू शकता. कालचीच पोस्ट आहे. आठवडी बाजार विकसित करणे 8 कोटी रुपये. राजमाता जिजाऊ उद्यान विकसित करणे 5 कोटी रुपये. छत्रपती संभाजी महाराज उद्यान विकसित करणे 3 कोटी रुपये. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उद्यान विकसित करणे 2 कोटी रुपये. एकूण मंजूर निधी 18 कोटी रुपये. आता माझ्या मनाला एक साधा प्रश्न पडतो. मी पुढे त्यांना काही प्रश्न विचारलेत, मी त्यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. प्रश्न विचारलेत मी त्यांना काही, पण त्यापूर्वी मला एक साधं उदाहरण द्यायचं. काल त्यांनी विधान भवनात जाऊन पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं, मुंबई तकच्या त्या आरोपाला त्यांनी खोडायचा प्रयत्न केला की माझ्याकडे एवढे बूथ आहेत आणि एवढा निधी आहे, 25 कोटी मला 5 वर्षांसाठी मिळतो. आपण 5 वर्षांचा सोडून द्या, तुम्ही 1.80 लाखांचा निधी आतापर्यंत खर्च केला आहे. 1,80,00,000 तुम्हाला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2 वर्षात तुमचा निधी 10 कोटींचा आपण पकडून चालूया. तुम्ही 5 वर्षांचं गणित सांगता, तुम्ही 2 वर्षांचं घेऊन चला, कारण प्रत्येक वर्षी तुम्हाला 5 कोटींचा निधी मिळत असतो आणि हा 5 कोटींचा निधी हा प्रत्येकी वाढत जात नसतो. म्हणजे तुम्ही समजा 5व्या वर्षी सारी कामं करायला घेतली तर तुम्हाला एकत्रित 25 कोटी मिळतील असं होत नाही. प्रत्येक वर्षी 5 कोटींचा निधी असतो आणि प्रत्येक वर्षी उरलेला निधी हा पुन्हा जात असतो. या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या.
तुमची 2 वर्ष पूर्ण झाली, 2 वर्षात तुमच्याकडनं 10 कोटी निधी खर्च करण्याचं तुमचं काम होतं. तुम्ही किती खर्च केलात? 1.6. म्हणजे विचार करा, ही खोटं बोलायची पद्धत कशी आहे. आता ही जी कामं मी तुम्हाला वाचून दाखवली, राजमाता जिजाऊ उद्यान, आठवडी बाजार, छत्रपती संभाजी महाराज गार्डन, ही खासदारांची कामं आहेत. माझे प्रश्न पहा, मी त्यांना प्रत्युत्तर केलंय. आपल्याला खासदारकीची कामं आणि ग्रामपंचायतीची कामं यातला फरक कळत असावा, कारण आपण दुसऱ्या टर्मचे खासदार आहात आणि आमदार सुद्धा राहिलेला आहात. मग जर कळत असेल तर ही कामं नेमकी कुणाची हे स्पष्टपणे माध्यमांवर येऊन सांगा. बरं, 2 दिवसांपूर्वी आपण डीपी बदलण्यासाठी पैसे नाही मिळत, निधी मिळत नाही. निधी जर डीपी बदलण्यासाठी आपल्याला मिळत नसेल, आणि खरंच माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या सकट त्या सर्व खासदारांना ज्यांनी हे कारण दिलं, डीपी बदलणं हे खासदाराचं काम आहे की महावितरण महामंडळाचं, MSCBचं काम आहे? चला MSCB पण सोडा, हे काम ग्रामपंचायतीचं आहे. डीपी बदलणं हे काम आमदाराचं आहे की खासदाराचं आहे? खासदार हा लोकसभेमध्ये बसतो, हा ग्रामपंचायतीत बसत नाही. खासदाराचं काम आहे रेल्वे, महामार्ग, खासदाराचं काम आहे हॉस्पिटल्स, खासदाराचं काम आहे प्रकल्प, खासदाराचं काम आहे मोठमोठे उद्योग, खासदाराचं काम आहे तुमचे मेडिकल कॉलेजेस, या सगळ्यांना मंजुरी. खासदाराचं काम आहे मोठमोठे ब्रिजेस, मेट्रो, विमानतळ, ही खासदाराची कामं. आपण ग्रामपंचायतीच्या सदस्याची कामं इथे टाकून 18 कोटींच्या निधीचा आपण जो बागुलबुवा लोकांना दाखवत आहात, खरंच कीव येते मला आता तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींची. ही जर तुमची कामं आहेत, म्हणजे जर आता ही 18 कोटींची कामं ही ओमराजे निंबाळकरांची कामं असं आपण समजलो, तर मला सांगा, मग केंद्राची कामं आहेत ही? मग केंद्राची कामं एकनाथ शिंदेंनी राज्यात मंजूर केली की काय? केंद्राच्या कामांना राज्याने मंजुरी दिली की काय? या प्रश्नांची उत्तरं ओम निंबाळकर कधी देतील का? आपल्याला जर एकनाथ शिंदेची तारीफच करायची, आपण करू शकता, बिंदास करा. तुम्ही गेला आहात, बिंदास खुल्यात तारीफ करा. आता लोकांना काय उत्तर द्यायचे लोक देतायत, पण हे अशा प्रकारचं जनतेसमोर खोटं लोकांना कळतं, लोक भाबडे नाहीयेत. पुढे माझा आणखी एक प्रश्न आहे. या पोस्टमध्ये, म्हणजे त्यांनी एक पोस्ट जी ठेवली त्याच्यामध्ये अनेकांचे वर फोटो ठेवले. आता आज मी राणा पाटलाचं आणि मल्हार पाटलाचं स्टेटमेंट पाहिलं. राणा पाटील म्हणतात आम्ही सगळं विसरून मी ओम निंबाळकरांचं स्वागत करत आहे, आता ते विरोधक नाहीत, आता ते आमचाच भाग आहेत. म्हणजे मला वाटतं काल किंवा आज एक पोस्ट पाहिली होती, अतिशय भावनिक होती. 100 कोटींचा सौदा निकालाचा झाला की काय? निकालाचा सौदा 100 कोटींचा झाला की काय? अशा प्रकारची ती एक पोस्ट होती, सुंदर भावनिक पोस्ट होती. ती आता काही माझ्याकडे नाही ना, तर वाचून दाखवली असती तुम्हाला. आता राणा पाटील असेल, मल्हार पाटील असेल, यांच्याविषयी आपण काय काय म्हणाला होता, त्या राणा पाटलाचा, मल्हार पाटलाचा सुद्धा आपल्या आता बॅनरवर फोटो येतील. सरकार म्हणजे तुम्ही सत्तेतले आहात, तेही आमदार आहेत, तुम्ही खासदार आहात. मग आता प्रोटोकॉलच्या नावाखाली एकमेकांच्या, आता ते मांड्यांना मांड्या मी म्हणणार नाही, आणखी कशाला काय लावायचं ते तुम्ही लिहा कमेंटमध्ये, पण हेही पाहायला लागेल. आता विचार करा, स्वतःचा 16 कोटींचा निधी खर्च न करू शकणारे तुम्ही खरंच विकासासाठी गेलात का? तो मगाशी विलास बढेंनी जो उल्लेख केला डीपीचा आणि त्या शेतकरी कामगार पक्षाच्या त्या नेत्याचा उल्लेख केला, हे गुण आता मला सांगा, खरंच महाराष्ट्र विचारांवर, तत्वांवर, मूल्यांवर चालतो का? आणि भविष्यात कधी महाराष्ट्र विचार, तत्व, मूल्यांवर चालेल का? हा माझा साधा प्रश्न आहे. मला वाटत नाही कधीही भविष्यात महाराष्ट्र आता मूल्य, तत्व, विचारांवर चालेल, आणि भविष्यात कधीही महाराष्ट्रातल्या निवडणुका आता मूल्य, तत्व, विचारांवर लढल्या जातील. कारण एक गोष्ट तुम्हाला, मला कालचाच तो विधान परिषदांचा निकाल ज्यावेळेस लागत होता, नाशिकमध्ये तुम्ही पाहिलात, शिंदे गटाच्याच उमेदवाराला शिंदे गटानेच पाडला. म्हणजे ते दराडे, किशोर दराडे, ज्यांचं नाव घेत होते महाजनांचं, त्या महाजनांच्या नावाने त्यांनी शिव्या लाखोल्या वाहिल्या, पण दराडेंना हेच माहिती नाही, त्यांचाच गंगाधर शक्तिमान निघाला, त्यांच्याच माणसाने त्या गीतेंचा प्रवेश तिकडे चार्टर्ड प्लेनने घेऊन येऊन प्रवेश करून घेतला. तुम्हाला कळलं सुद्धा नाही. म्हणजे ज्यांनी शिवसेनेच्या बाबतीत गद्दारी केलीये, मी असं वारंवार ऐकायचो की शिवसेनेच्या बाबतीत जे जे गद्दारी करतात, अगदी कार्यकर्त्यांपासून त्यांच्या बाबतीत काही चांगलं होत नाही. सुरुवात तुमच्यापासून सुद्धा झाली.
तुमचा काटा तुमच्याच लोकांनी काढला. विचार करा. म्हणजे भाजपावर आरोप करता करता एकनाथ शिंदेच्याच गटाने दराडेंचा काटा काढला आणि दराडे भलत्यावर आरोप करत सुटले. पण हे सारं करत असताना वाईट एका गोष्टीचं वाटत होतं, ज्या प्रकारे भर माध्यमांवर बघा ना काय काय कुठल्या प्रकारच्या भाषा चालू होत्या पहा. आपण 12ची औलाद नाही, पुढे या. 12ची औलाद नाही, मी एकाची औलाद आहे, तुमची 12ची औलाद. हा आपण बघतोय हे कोणती पद्धत आहे? काय नेमकं झालं? एवढा चिडण्याचा राग विश्वासघात केला आमच्या औलादीने. कोणी विश्वासघात? सांगा, सगळं डिटेल देईल. काय पैसे घेतले, काय दुनियादारी केली, सगळं आमचेच पैसे येऊन आमच्या लोकांना वाटले. इतका विश्वासघात सर्वांनी गद्दारी केली, विश्वासघात केला सगळ्यांनी. आमच्या व्यासपीठावर येऊन भाषणं केले का आम्हाला उमेदवारी करायची नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, आम्ही नरेंद्र दराडेंना मतं द्या असे सांगणारे. ऑटोमॅटिक मतं पडू शकतं की? किशोर भाऊनी असा आक्षेप घेतला की गिरीश महाजनांनी देखील गद्दारी केली. सगळ्यांनीच गिरीश महाजनचं नाव घ्यायचं माझा काही संबंध, सगळ्यांनी गद्दारी केलेली. तुमच्या मंत्र्यांनी सगळ्या लोकांनी विश्वासघात, जे मतदार आहे त्यांनी विश्वासघात केले. भाजप आता जे निष्ठावंत ते राहिले, बाकीचे गद्दार गेले. म्हणजे त्यांच्या भावाने थेट गिरीश भाऊंवर आरोप केला ना. नाही ठीक, आता दिसतच नाही याच्यात दिसतंय ना. मताची संख्या जर बघितली तर भाजपाचे 200 मतं आहे, शिंदे गटाचे 170 मतं आहे, राष्ट्रवादीचे. हे सगळं पाहत असताना एक गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल, खुल्यामध्ये माध्यमांसमोर दराडे पैशाचा विषय काढत होते की आमचेच पैसे घेऊन आमच्याच विरोधात मतदान केलं, म्हणजे पैसे वाटले गेले हे मान्य केलं. माध्यमांच्या समोर मान्य केलं गेलं. काय केलं माध्यमांनी? आपण तो सिंघमचा डायलॉग ऐकला असाल, क्या कर लेगा रे सिंघम तू, वही जयकांत शिकरे तेरे सामने मिनिस्टर बन के आएगा, तू ऐसा सैल्यूट मारेगा, क्या कर लेगा तू. माध्यमांनी काय केलं? अरे खर तर मला हा प्रश्न इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला विचारायचा आहे. काही आहे का उरली सुरली लाज लज्जा शरम? तर नितेश राणेने मागे ते स्टेटमेंट केलं, जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाही, म्हणजे सरपंच सुद्धा यांच्या विचारांचा हवा आहे ना, तरच हे निधी देणार. जरा पहा ना हा व्हिडिओ, विसरला असाल. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे आहेत. मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रेजी बरोबर बोलले, आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा हे निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला, असलेली निधी कमी करून टाक. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं, आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले. माझ्या खरंच राजकारणामध्ये काही तत्व मूल्य कसली भीती शिल्लक राहिली आहे का? आता मी तत्वमूल्यांचा विचार करतो. खरं तर ही गोष्ट किती बोलावी किती न बोलावी माहित नाही, कोण कशा पद्धतीने या गोष्टीला घेतं, पण मला माझ्या मनात ज्या गोष्टी येतात त्या मी स्पष्टपणे मांडतो. आपण मागे पुढे पाहत नाही. काल ज्या वेळेस सुप्रिया सुळेंच्या मुलीचा, रेवती सुळेंचा मी तो विवाह सोहळा पाहत होतो, बघा मला हे वाटलं, मी बोलतोय, तुम्हाला जर ते चुकीचं वाटत असेल तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जर तुम्हाला बरोबर वाटत असेल तसंही व्यक्त व्हा. रेवती सुळेंच्या त्या वाढदिवसामध्ये सुप्रिया सुळेंचा मी नाच पाहिला. तुम्ही पाहिला नसाल तर एकदा हा पहा. काल परवा सुप्रिया सुळेंच्या मुलीचा, रेवती सुळेंचा विवाह सोहळा आपण सर्वांनी पाहिलात. अगदी अंबानी अदानींपासून सारेच्या सारे, शहांपासून मोदींपासून सारे झाडून हजर होते. चला, लग्न कार्यांमध्ये आपले दुश्मन सुद्धा येतात, त्यांनाही निमंत्रित करायचं असतं, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. पण दादांना जाऊन 5-6 महिने सुद्धा झाले नाहीत आणि हे अशा प्रकारची नृत्य पाहायची वेळ महाराष्ट्रावर आली. खरंच यापेक्षा आणखी वंगाळ राजकारण काय असू शकतं? तुम्हीच पहा. दादांना जाऊन किती महिने झालेत तुम्हीच विचार करा. आता सुप्रिया सुळेंचा आपण समजू शकतो, मी व्हिडिओतच सांगितलं, आईचा उत्साह असू शकतो, पण हे मनाला पटलं नाही. सुप्रिया सुळेंचं एका बाजूला ठेवा, त्यांची मुलं, दादांची मुलं पहा. आपल्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळेंनी केलेलं ते नृत्य एक वेळ आपण समजू शकतो, पण दादांची 2ही मुलं ज्या प्रकारे स्टेजवर थिरकत होती, त्या गाण्यांवर, बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकत होती, आपण पाहताय. ते पाहून मात्र मनाला वेदना झाल्या. ते पाहिल्यावर एक क्षण मनामध्ये आलं, दादा खरंच आपण गेला आहात का? की आपण गेल्यानंतरही कोणाला काहीच फरक पडत नाही. आपण पहा, आपल्या त्या अपघातानंतर 5-6 महिने सुद्धा झाले नाही, त्याचा तपासही झाला नाही आणि आपली मुलं अशा प्रकारे. व्हिडिओमध्ये मला काय सांगायचंय ते मी सांगितलं. मला याच्यामध्ये, यांच्या लग्न कार्यामध्ये काय चालतं, कोण आलं, अदानी, अंबानी, अमित शहा किंवा आणखी कोण, शाहरुख, मला काही घेणं देणं नाही. आपण फार लहान माणसं आहोत. पण मी विचार करतो आणि माझं तुम्हाला सुद्धा हे सांगणं आहे, राजकारण करत असताना कधीही आपल्या घरादारामध्ये,
माझं प्रांजळ मत आहे. आपल्या घरादारामध्ये मारामाऱ्या करू नका. आपलं घर शाबूत ठेवायचं. म्हणजे राजकारणापायी घरादारामध्ये मारामाऱ्या करून तुम्ही कोणी कट्टर कार्यकर्ते आपल्याला सिद्ध करू नका. हे राजकारणी हे असे असतात, हे लक्षात घ्या. मला ह्या घराण्यावर कधीच विश्वास नव्हता, माफ करा. जरी आम्ही महाविकास आघाडी, अजिबात माझा कधीच विश्वास नाही या घराण्यावर. म्हणजे मला खरंच दादा गेलेत की दादा आहेत हाच एक मोठा प्रश्न आहे आजही. यांना म्हणजे काहीच, म्हणजे दादांच्या त्या अपघाताची चौकशी अजून पूर्ण झाली नाही आणि हे सगळं पाहायला मिळतं. असो, तो त्यांच्या परिवाराचा त्यांचा विषय राहिला. आपण बोलणारे कोण? बेगाने शादीमध्ये आपण अब्दुल्ले का दिवाणे होतोय. पण ज्या वेळेस काल अमित शहांना हसताना पाहत होतो, म्हणजे एकनाथ शिंदेना शिवसेनेचा प्रमुख वगैरे काय ते उल्लेख करत होते आणि ते हसताना पाहत होतो. कदाचित एकनाथ शिंदेना त्यांचे मसीहा वाटत असतील, पण एक कुत्सित हास्य होतं. हे त्यांना कधी कळणार? आपण आपल्या शिवसेनेला अशा परिस्थितीत आणून ठेवलेला आहोत की आपल्या शिवसेनेचा देशभर मजाक उडाला आहे. म्हणजे मजाक झालेला आहे, विनोद झालेला आहे. शिवसेना हे विनोदाचा विषय झालाय. पहा ना, महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, पहले शिंदे जी के पीछे शिवसेना शिंदे गुट कहना पड़ता था, अब कोई गुट बचा नहीं है, एक ही शिवसेना हो गई है. राजकारणात काही तत्व मूल्य काही शिल्लक नाही. मी कालच संजय जाधवाचा सुद्धा एक व्हिडिओ पाहिला. या जाधवाच्या व्हिडिओमध्ये जाधव म्हणतायत तेव्हा तिकडे होतो इकडच्यांविषयी बोलायचं, इकडे आहे तर इकडच्यांविषयी बोलतोय. म्हणजे किती सोपं वाटतं यांना हे सारं. माणसाच्या भावनांशी खेळतात. आज लाखो शिवसैनिक हळहळलाय त्यांच्या मतदारसंघामध्ये. आज कित्येक परभणीच्या शिवसैनिकांचे मला फोन येतात, चीड दाखवतात. ते म्हणतात दादा तुम्ही आव्हान केलं सर्वांना, पक्षप्रमुखांनी आव्हान केलं मतदान करा, ह्यांना भरघोस मतदान करा. आम्ही केला, पाठीशी उभे राहिले, आम्ही यांच्या पाठीशी उभे राहिलो. पण आज काय? जरा पहा ही विधान घेतलंय का? मी सगळ्याचं हे का घेतलंय? तुम्ही काय विचारा, मायापुरतं विचारा. हे साहेबांवर अमित शहावर टीका करायची. खासदार संजय जाधव म्हणजे एक जहालवादी असं रोखोक बोलणारे होते. आता याच्यानंतर खासदार संजय जाधव तर सत्तेत बसले तर आता मोबाईल भूमिका घेणार. बघा, ज्या पक्षात राहतो त्या पक्षाचं गुणगान करणं आपलं काम असते आणि ज्या पक्षाच्या विरोधात असतो त्या विरोधी पक्षाच्या लोकांना ठोकायचं. होती सर हारायला कार्य करायची. आता ती आता बी आहे, ती काय सोडत होते? आता ते जातीवंत आहे ना गुण, ते काय सोडून देणार सुटणार आहे का? ते नॅचरल आहे. आता माझं काम विरोधात असताना सरकारला ठोकायचं होतं, आता सरकारमध्ये आलं म्हणजे विरोधकाला ठोकायचंय. असली माणसं आपण निवडून दिली. खरंच ते एक मशीन हवं, जे ओमराजे स्वतः म्हणाले होते. निष्ठा चेक करण्याचं मशीन हवं. ते असं लावलं अंगाला की निष्ठा कळाली पाहिजे आणि मग त्यालाच तिकीट देता येतील. ओमराजेंचं हे स्वतःचं स्टेटमेंट होतं. तुम्हाला वाटत असेल मी काहीही बरळतो, अजिबात नाही. पहा हा व्हिडिओ. आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. दादा, गेले अनेक दिवस चर्चा आहेत, आपण स्पष्ट बोलणारे आहात तसे, आणि पहिल्यापासून आपण भूमिका स्पष्ट घेतलेली. गेल्या अनेक दिवस माध्यमात बातम्या येतात आपल्या प्रवेशाबाबत, आपली भूमिका काय? काय विचारायची गरज आहे मला सांगा की? मी कायमस्वरूपी सांगितलं की ह्या ओमराजेला एकदा आमदार आणि दोनदा खासदार, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्यामुळे मी झालेलो आहे. अशा परिस्थितीमध्ये संकटाच्या संघर्षाच्या काळात त्यांना सोडायचं काही कारण नाही. आणि आताचं जे राजकारण चाललंय ती कसं आहे, जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे. फक्त नाव जनतेच्या विकासाचं द्यायचं. मला वाटते त्या धाटणीतले आम्ही नाहीत. माणूस रिकाम्या हातानंच येतंय आणि रिकाम्या हातानंच जातंय. माणूस मेल्याच्या नंतर काय शिल्लक राहतंय? त्याचं नावच राहतंय. तुम्ही कधी ऐकलं का बॅगा भरून गेलं घेऊन म्हणून, वर जमीन लयमटी घेतली वर घेऊन गेलं म्हणून? सगळं इथं ठेवायचंय. त्यामुळं माणसाचं नाव ही अखंड राहतंय आणि ती नाव जपायचं का माय निश्चित. तुम्ही निष्ठेशी तुमच्या प्रामाणिक राहणार. तुम्हाला आता काय सांगा अजून काय? आता काय कसं काय आहे का काय? मला काय म्हणायचंय, निष्ठेचं मीटर जर भेटलं तर आणा एकदा, म्हणजे असं माणसाला लावून आपण तपासू तरी. मग ओमराजे काय, हे संजय जाधव काय, संजय दिना काय, संजय देशमुख काय, आणि तो वाशिमचा नागेश पाटील आष्टीकर काय, जे काही असेल ते हिंगोलीचे. एकनाथ शिंदे स्वतः ज्यांच्या पक्षात यांनी प्रवेश केलेला आहे, ज्यांच्या गटामध्ये यांनी प्रवेश केला, ते स्वतः एकनाथ शिंदे शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल काय म्हणायचे, भर विधानसभेत म्हणत होते. आणि हे स्पष्ट त्यांनी सांगितलं कुणाला? देवेंद्र फडणवीसांना. फडणवीस साहेब हे शिवसेनेचे पक्षप्रमुख,
यांनी तुमच्या 5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सहकार्य केलेलं आहे. कधीच किडेकांडी केलेली नाही. 14 ते 19 मध्ये त्यांनाही तुम्ही सहकार्य करा. हे स्वतः एकनाथ शिंदे बघा कसे म्हणत होते. पाठिंबा दिला याची आठवण ठेवून आपण या सरकारला सहकार्य करावं. आज ह्याच एकनाथ शिंदेंनी ज्यांना शिवसेना हा शब्द उच्चारता येत नाही, मगाशी तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्या अमित शहाचा, शिवसेना 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 ही शिवसेना असा उल्लेख करणारे, शिवाजी महाराजांचा शिवाजी असा उल्लेख करणारे, शिंदेचा स्वतः शिंदे एकनाथ शिंदे असा उल्लेख करणारे, आज खरी शिवसेना कोणाची आणि कोण खऱ्या शिवसेनेचा नेता हे सांगतायत. यांना अधिकार कोणी दिले? हे आपण दिले, आपल्यातल्याच घरपुट्यांनी दिले, आपल्याच माणसांनी दिले, पाठीत खंजीर खुपसून. हे सगळं पाहत असताना खरंच वाटतं कधी कधी हे राजकारण लय वंगाळ, जे दादांचे शब्द होते. दादा त्यांच्याच बाबतीत काय घडलं आणि त्यांच्याच घरामध्ये आता काय घडतंय, कसे नाच आपण पाहिले, हे सगळं पाहत असताना सन्माननीय राजसाहेबांचा तो डायलॉग मला अजूनही आठवतो. हा महाराष्ट्राचा कॅरम, राजकारणाचा कॅरम असा काही फुटलाय. कुठल्या सोंगट्या कुठल्या भोकात जात आहेत काहीच कळत नाही. कोण कुठे चाललंय, कोण काय चाललंय, म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे, कुठल्या सोंगट्या कुठल्या भोकात जात आहेत काहीच कळत नाही. राजसाहेबांनी अतिशय योग्य शब्दात मी सांगेन ते भोक आणि कुठल्या सोंगट्या योग्य शब्दात पटेल अशा शब्दात सांगितलं. पण हे सगळं करत असताना मी पुन्हा सांगेन, राजकारणामध्ये असताना कधीही आपल्या घरामध्ये फूट होऊ देऊ नका. मी आपल्या घरामध्ये सांगतोय, आपली घरं जपा, आपली नातेसंबंध जपा, आपली नातीगोती जपा. भले एकाच घरात 2 वेगवेगळ्या पक्षांची मतांतर असू शकतात, पण त्यासाठी नातं हे दावणीला लावू नका आणि नातं तोडू नका. राजकारण्यांचं काही जाणार नाही अशा राजकारणाने. हे मागे एकत्र राहतील, पण तुमची नाती ज्यावेळेस तुटतील ती अशी शिवण्यासाठी, ती पुन्हा एकत्र आणण्यासाठी ती तशा प्रकारची नेते मंडळी आता राहिली नाहीत, जी जनप्रबोधन करायची, लोकांना प्रबोधन करायचे. पूर्वी एक काळ असायचा, प्रबोधनकार असायचे, कीर्तनकार असायचे, त्यांच्या मार्फत, त्यांच्या सत्संगांमार्फत माणसं वाकड्या वाटेवरून पुन्हा सरळ वाटेवर यायची. आणि समाज प्रबोधनाचा तो काळ आता संपला. समाज प्रबोधन आता होत नाही. माणसांचे विचार घाणेरडे झाले आणि घाणेरडे विचारावरची ही माणसं आता कुठल्याही मार्गाला पळू लागलेली आहेत. मोकाट त्यांना काही मर्यादा राहिलेल्या नाहीयेत आणि त्यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी, अध्यात्माच्या मार्गावर असेल, धर्माच्या मार्गावर असेल आणण्यासाठी तसले प्रबोधनकारही आता राहिले नाहीत. त्यांची माथी भडकवणारे लाखोंच्या संख्येने उदंड झाले. म्हणून आपापली नातीगोती सांभाळा. तुम्हाला कदाचित माझं आजचं बोलणं थोडंसं निर्वाणीचं वाटत असेल, निगेटिव्ह म्हणतो ना आपण त्याला, नकारात्मक वाटत असेल, पण अजिबात नाही. तुम्हाला जर मी कळत असेल, अनिश गाढवे व्यक्तिमत्व जर तुम्हाला कळत असेल, तर तुम्ही नक्की माझ्या या गोष्टीतनं पॉझिटिव्ह गोष्टी घ्याल. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.